दऱ्या खोऱ्यांनी नटलेला, काळ्या कातळांनी नटलेला महाराष्ट्र, शिवरायांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेला पवित्र महाराष्ट्र. आणि आज याच पावन महाराष्ट्रात काय घडतंय? हिंगणघाटाच्या जळजळीत जखमा अजूनही ओल्या आहेत. लेकी बाळींवर होणारे अत्याचार थांबायचं नाव घेत. कधी कधी प्रश्न पडतो की हा तोच आहे का महाराष्ट्र ज्याला शिवबाच्या तलवारीनं आणि आऊसाहेब जिजाऊंच्या संस्कारानं घडवलं? या नराधमांना शिक्षा कधी? न्याय व्यवस्थेचे हात इतके आळशी व्हावे? हे जर शिवप्रभूंच्या राज्यात घडलं असतं तर होय, तर चौरंगा झाला असता रांझ्याच्या पाटलासारखा. पहा काय घडलं होतं. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य म्हणजे स्वराज्यातील आयाबायांसाठी जणू रामराज्य होतं. सगळे सणवार उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जात होते. आणि असाच एक उत्सव चालू असताना त्या उत्सवाला गालबोट लागलं. रांझ्याच्या पाटलानं या उत्सवातली एक स्त्री अक्षरशः उचलून नेली आणि त्या स्त्रीवर अत्याचार केले. आता आपल्याला न्याय कोण मिळवून देणार? या विचारानं न्याय मागण्यासाठी त्या आबलेचे आई वडील छत्रपती शिवराय आणि जिजाऊ आऊसाहेब यांच्याकडे जाऊन पोहोचले. स्वराज्यातील सुवासिनीच्या अंगावर हात घालणाऱ्या रांझ्याचा पाटील शिवरायांपुढे हजर करण्यात आला. मात्र अजूनही त्याच्या डोळ्यातील मस्ती तशीच होती. सोडा मला. पाटील, आपण सदरेवर आहात याचं भान ठेवा. शिवबा, या सैतानाला जिवंत सोडता कामा नये. स्वराज्याच्या आया पाया पाठवणाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी. आऊसाहेब, तुम्ही म्हणताय ते आम्हास मान्य आहे. परंतु 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 काय राजे? आऊसाहेब, यास मारू नये. शिवबा, हे काय बोलताय तुम्ही? याला जिवंत ठेवून कसं चालेल? यास मृत्यूदंड हीच शिक्षा नाही. आऊसाहेब, मृत्यूदंड दिला तर हा यातनेतून एकदाचा मुक्त होईल. यास क्षणोक्षणी मरण यातना भोगायला लागाव्यात अशी आमची इच्छा. यास चिता सोडावे, मात्र याचे दोन्ही हात आणि पाय कापून रस्त्यावर यास सोडून द्यावे, जेणेकरून याचे रोजचे मरण पाहून पुन्हा या स्वराज्यातील कोणी परस्त्रीला हात लावण्यास खरं आहे. शिवबा, या सैतानास मृत्यू देऊन मोकळं करता कामा नये. याचा चौरंगाच व्हायला हवा. नाही महाराज, चुकलो महाराज. मला माफ करा. पुन्हा गलती होणार नाही महाराज. आऊसाहेब, माफ करा मला. न्याय याला आणि याचा चौरंगा करून थेट वेशीवर नेऊन सोडून द्या. अखंड ज्योत देवते तुझ्या निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली. त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या असुर ये, बनून रौद्र कामिनी प्रकाशण्या तिमिर ये. प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे, आई अंबे जगदंबे, मला भय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो. आई अंबे जगदंबे, मला भय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो.
कधी कधी वाटतं शिवकाळ